पक्षापेक्षा कोणी मोठं नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता मगापासून चाललंय ते, हे बुद्धिबळ खेळतो, हा तो काय कबड्डी खेळतो, हा कोण आणखी खो खो खेळतो, हा कोण. अरे बाबा, खेळात राजकारण आणू नका. आणि राजकारणाचा खेळ पक्षापेक्षा कोणी मोठं नाही. आणि पक्ष म्हणजे काय? पक्ष म्हणजे फक्त झेंडा नाही, पक्ष म्हणजे फक्त ऑफिस किंवा फक्त त्याच्यावर लावलेलं बोर्ड नाही. पक्ष म्हणजे तुम्ही आम्ही कार्यकर्त्यांचा मोठा समूह म्हणजे पक्ष. पक्ष आपल्याला मोठा करायचा. ज्या निष्ठा आम्ही अजितदादांच्या चरणी वाहिल्या होत्या, त्याच निष्ठा आता आम्हाला सुनेत्राताईंच्या चरणी व्हायच्या आहे. सुनेत्राताईंच्या रूपामध्ये आपण अजितदादांनाच आठवणीत ठेवायचं आहे की हे अजितदादा आहे, यांनी असं काम केलं होतं, आपल्याला हे काम करायचं. कुठे संकट निर्माण झाले तर अगोदर पुढे लढण्याची तयारी ठेवा. मी काय बोलू, तो बोलेल नहीं, हम बोलेंगे पहले. मतभेद असू शकतात, मनभेद नाही. आज महायुतीमध्ये आपण काम करतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, साठे यांच्या मार्गाने आपण पुढे जातो आहोत. एक दुसरं आणखी लक्षात ठेवा, ही पदं आहेत ना, पदं मग कुठली पण, हे अळवावरचं पाणी असतं, ते कधी निष्ठून जाईल काही सांगता येत नाही. कार्यकर्ता जिवंत असला पाहिजे मनानं. संघर्ष आपला वारसा आहे. समर्पण आपली ओळख झाली पाहिजे. मी अधिक न बोलता एवढंच सांगेन, न मंजिल से डरेंगे ना रास्तों से हारेंगे, ना मंजिल से डरेंगे ना रास्तों से हारेंगे. कितने भी तूफान आए जिंदगी में, गिरकर भी संभलते रहेंगे. हम राष्ट्रवादी का झंडा लेकर चले थे और आखिरी सांस तक चलते रहेंगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.